त्या ठिकाणी हे सुद्धा करण्यात आलंय. मात्र चंद्रकांत खैरे त्यांना अनुपस्थित दिसले. खरं तर उद्धव ठाकरे शिवसेना गटाची मशालच या छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूच्या साह्यानं पेटवायची विषय चालू आहे. मला नाही वाटत रशीद मामूला घेतलं तरी ही मशाल पेट घेईल. आणि त्यामुळे निश्चितपणे ज्याने हिंदुत्वाचे विचार मारून टाकले, आता मामू आणि टोपीच्या मागं फिरणारे हे लोक, यांच्या मागं लोक येणार आहे का? नाही. त्यामुळं निश्चितच एकट्या मामूला घेऊन जरी फिरले तरी मामूचेही मतं मिळणार नाही आणि राहिले सायले हिंदूचेही मतं मिळणार नाही. रशीद मामू असं म्हणाले की त्यांना भारतीय जनता पार्टीवाल्याला रशीद मामूचं नाव घेतल्याशिवाय त्यांचाही प्रचार होऊ शकत नाही. अरे रशीद मामूने लँड जिहाद केलेले, दंगली घडवलेले आहे, त्यांचं नाव का नाही घेणार आहे? म्हणजे इतकी दुर्दैवी अवस्था उद्धव ठाकरे गटावर आलेली, याचं दुर्दैव वाटतं. बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? शेवटी आम्ही पण बाळासाहेबांना मानणारी माणसं आहोत ना. तुमच्या सोबत युतीत असलेले अजित पवार यांनी जे आहे तर शहरात सध्या बॅनर झळकवलेले विविध आशयाचे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शहराचा विकास पूर्णपणे झालेला नाही, पाणी रेग्युलर भेटत नाही. त्यावर आपण काय बोलणार? कारण की ते तुमच्या सोबतच आहे. तुमच्यावरचा प्रश्न आहे. आम्ही त्यांना घेऊन बसू नंतर महानगरपालिका झाली की, आणि विकासाच्या ज्या काही राहिलेल्या गोष्टी त्या आणखीन परिपूर्ण करू. आणि काही दिवसापूर्वी त्यांनी एक प्रश्न त्यांनी सभेमध्ये बोलताना सांगितलं की ज्या लोकांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला आहे त्यांच्यासोबतच मी सध्या सरकारमध्ये आहे. त्याबद्दल काय बोलणार? विषय असा आहे की ज्या वेळेस त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावलेले गेलेले असतील, आरोप लावणे आणि सिद्ध होणे, आणि त्यामुळे सिद्ध जर आरोप झाले असते तर भारतीय जनता पार्टी निश्चितच त्यांना बरोबर घेतलं नसतं. संजय राऊत म्हणाले राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली, त्या ठिकाणी ते म्हणले की बाबा कैलाश पर्वत जे आहे तर मोदींनी बोलावला आहे, असे कामं सांगा म्हणे. छोटी छोटी कामं जी आहेत आम्ही मुंबईमध्ये केलेली ते सांगू नये भारतीय जनता पार्टीने. कैलाश पर्वत सारखी मोठी मोठी कामं जी उभारली झाली ते त्यांनी सांगा. म्हणजे त्यांनी असं हे बघा, राष्ट्राच्या जडणघडणीतली उभारणी ही प्रत्येक नागरिकापर्यंत जात असते, प्रत्येक नागरिकाचा त्याच्यात सहभाग असतो. राष्ट्र उभारणी यांना माहीत नाहीये, यांना गल्ली उभारणी माहिती आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न. काल संजय राऊत असे म्हणाले की जर बिनविरोध निवडून येत असेल तर निवडणुका घेता कशाला? तुमचं सरकार आहे, तुमचेच अधिकारी आहे, तुमचे सगळे काही आहे, कसं होत आहे? ते पागल आहे, त्याच्यावर कॉमेंट करणे योग्य नाही.